मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 199 वॉर्डमधून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना एबी फॉर्म देण्यात आला। या वॉर्डमध्ये लढत अटीतटीची असून मतदारांच्या जीवावर निवडणूक लढवली जाणार असल्याचं पेडणेकर यांनी सांगितलं। मनसे शिवसेना आघाडीमुळे मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। उमेदवारीवरून काही नाराज होईल, मात्र हे सर्व शिवसैनिक आहेत, ते पुन्हा पक्षाच्या कामाला लागतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। काय करतोय पक्षप्रमुखाच्या भूमिकेत जेव्हा असतात तर त्या सगळ्या गोष्टी होत्या। आता बऱ्यापैकी फॉर्म सगळ्यांना दिले गेले आहेत, मलाही मिळालेला आहे, माझा जो शाखा प्रमुख आहे त्याच्या पत्नीलाही दिला गेला आहे। त्यामुळे आमच्याकडे म्हणजे अशा ज्या जी साऊथला 5 महिला आणि 1 पुरुष महिला ओबीसी, त्यामुळे 1 वॉर्ड अजूनही आम्हाला तो नाही माहिती आहे कुठला सोडला आहे, पण आम्हाला तो फॉर्म आम्हाला बरोबर 5 वाजता मिळाला। साहेबांच्या हे चालू होतं म्हणजे एवढा वेळ लागला, पण दिलेला आहे। लढाई अटीतटीची निकरीची आहे। शिवसैनिक मनसैनिक जे आमच्या आघाडीबरोबर आहेत त्या आणि मतदाराच्या जीवावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत। आम्ही गेली जी काही वर्ष अनेक या विभागात काम करतोय, लोक बघतायत आणि मतदार म्हणून नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे ही जी आम्ही आघाडी अशी जी एक झाली आहे त्याला लोक मतदान करतात। मी तुम्हाला परत सांगते, मी या पक्षाची प्रवक्ती पण आहे, मी ह्या पक्षाची उपनेती आहे, या पक्षाची मी विभाग प्रमुख आहे। त्यामुळे अनेक कामांसाठी ये आणि जा होत होती आणि ती हे काय पहिलीच आम्हाला निवडणूक नाही ना, हे स्वाभाविक आहे। मी नेहमी सांगते पक्षाच्या काही भूमिका, आता सकाळी पण काही पक्षाने मला काम दिलं मी लगेच गेली, त्यामुळे जाणं आणि येणं याच्यामध्ये हा वेळ जातो नक्की, पण अंतिम निर्णय किंवा शेवट हा जो गोड झाला तो सगळ्यांसाठी चांगला आहे। अरे ती नाराजी बघा, मग हे तर सकट उपटून नेला पक्ष असं जे म्हणतात ना जी लोक, त्यांना ही उलट आहे। कितीतरी मागणारी मुलं आहेत आमच्याकडे। आता नेहमीच बाळासाहेब पण सांगायचे की एक उमेदवारी असते, मागणारे अगदी आमच्याकडे तर 15-16, त्यातला एक महिना तर 14 किंवा 15 नाराज नक्की होणार, पण ते शिवसैनिक आहेत, ते थेट नाराज होत नाही, ते स्वतःची नाराजी व्यक्त करतात आणि पुन्हा कामाला लागतात, कारण ह्याच्या सगळ्या गोष्टीमधनं आम्ही ह्या प्रोसेसमधनं गेलेलो आहोत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।